इंस्टाग्रामवरती एक ट्रेंड संपतो नाही तर लगेच दुसरा येतो. आधी काय तर तो माफ करना जमना मेनी तुझी पगली खा, हां तो ट्रेंड चालू होता. आता तो ट्रेंड मला करायचाच होता, पण माझा नवरा जमना बनायलाच तयार नव्हता. त्याच्यात ते फुलावालं ते फिल्टर राहते तर फुलावालं ते मला सापडत नव्हतं. मग म्हटलं जाऊ द्या गड्या. मग लगेच दुसरा ट्रेंड आला, तो पाण्यात हळद मिक्स करायचा. म्हटलं तो करू आपण, कारण सगळे करत होते. मग 2-3 दिवस कंटिन्यू त्या रील आल्या. मग म्हटलं आपण पण करू. पण प्रॉब्लेम असा होता की माझ्याकडं तो काचाचा ग्लासच नव्हता. मग म्हटलं आपण पण जाऊ, काचाचा ग्लास नवीन घेऊन येऊ आणि करू. खास ट्रेंडसाठी नवीन ग्लास आणायचा होता काचाचा, करू. पण त्या दिवशी संध्याकाळी मोबाईल चेक केला तर इंस्टाग्रामची फीडच चेंज होऊन जायला होती. दुसराच ट्रेंड सुरू होऊन झाला होता. काय गर गर काय तो पोरींचा मेकअपचा ट्रेंड सुरू झालेला होता. आणि दुसऱ्या पण रील यायला लागल्या पॉडकास्टवाल्यांच्या, ब्राह्मणांच्या, का तुम्ही जर तो हळदीवाला ट्रेंड जर फॉलो केला असेल तर खूप मोठी चुकी केली आहे. ती एक तांत्रिक क्रिया आहे. त्याच्याने नकारात्मक ऊर्जा खेचतं बुवा, म्हणजे असं भूत प्रेत बोलावण्याची ती एक क्रिया आहे. आणि त्याच्यानं तुमचे ग्रह पण बदलता, ग्रहांचे बी वाईट परिणाम होतील तुमच्यावर. अरे बापरे, म्हटलं बरं झालं भाऊ आपण केलं नाही. एक तर आपल्या आयुष्यात आधीच खूप वाईट चालू आहे, आपले ग्रह तर असे बी बदलेले, आणि तो ट्रेंड फॉलो केला नाही तर मग काय झालं असतं. म्हटलं उगाच भूतप्रेत घरात बोलून काय करायचे. बरं झालं म्हटलं आपण तो ट्रेंड फॉलो केला नाही, नाही तर फुकट एखादी हाडळ घरात घालून घेतली असते मी.